जय जगदंब, नमो आदेश, जय मल्हार. मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. माझ्या कपाळावरचा हा पिवळा धम्मक भंडाऱ्याचा भडका बघून लक्षात आलेलं असेलच की आज विषय हा खंडोबाचा आहे. अगदी बरोबर. आज आहे सोमवती अमावस्या आणि सोमवती अमावस्येच्या निमित्ताने एक कमेंट आलेली होती आपल्याला की गुरुजी सोमवती अमावस्येचं महत्त्व सांगा. त्यामुळे आज आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत. या ठिकाणी बघा, नुकतंच मी श्री खंडोबा महाराजांची पूजा करून घेतलेली आहे या ठिकाणची, आणि पूजा करून या ठिकाणी त्यांची आयुधं सुद्धा मांडून घेतलेली आहे. त्यांच्या ज्या काही वस्तू असतात त्या सुद्धा मांडून घेतलेल्या आहे. कुठल्या कुठल्या वस्तू मांडलेल्या आहे हे पहिले आपण दाखवूया, त्यानंतर मी सोमवतीचं महत्त्व सांगायला सुरुवात करतो. सर्वात प्रथम या ठिकाणी तर श्री खंडोबा महाराजांची आणि म्हाळसा देवीची ही मूर्ती आहे. त्यांच्याच पायाशी या ठिकाणी हिला भंडारी म्हटलं जातं. भंडारी म्हणजे जिच्यामध्ये हळदीचं चूर्ण ठेवलं जातं अशी पिशवी, तर ही भंडारी आहे. या ठिकाणी हिला वसारी म्हटलं जातं. याला तर वारू सुद्धा म्हटलं जातं, सोटा सुद्धा म्हटलं जातं, सट सुद्धा म्हटलं जातं. त्या ठिकाणी खाली इथे आपल्याला ही बुधली म्हणून आढळते. हिच्यामध्ये तेल ठेवण्यात येतं. आणि या ठिकाणी आहे दिवटी, म्हणजेच काय तर खंडोबाचा एक प्रकारचा असणारा विशिष्ट प्रकारचा दिवा, ज्याचा उपयोग आपण प्रकाशासाठी करतो. आता बघा, जो कोणी मल्हारी मार्तंडाची दीक्षा घेतो म्हणजे खंडोबाची दीक्षा घेतो त्या भक्ताकडे ह्या वस्तू असणं आवश्यक आहे. बऱ्याच ठिकाणी असं पाहिलं जातं की खंडोबाचा गुरु केला, खंडोबाची दीक्षा घेतली, परंतु गुरुने त्या ठिकाणी वारू भंडारी ह्या वस्तू दिल्याच नाही. मुळामध्ये बघा, हा या ठिकाणी असणारी ही दिवटी, या ठिकाणी असणारी बुधली, मध्ये असणारा हा कोटंबा, या कोटंब्यामध्ये असणारा भंडारा, त्याच्यामध्ये असणारी खोबऱ्याची वाटी, या ठिकाणी असणारे ही वसारी, या प्रत्येक गोष्टीचं वेगळं असं धार्मिक महत्त्व आहे. ते कधीतरी आपण वेगवेगळ्या माध्यमाद्वारे जाणून घेणारच आहोत. परंतु गुरुकडून तुम्ही खंडोबाची दीक्षा घेत असाल तर तुमच्याकडे ह्या वस्तू असणं आवश्यक आहे. या वस्तू गुरुकडून घेण्याच्या आधी तुम्ही ज्या कुठल्या खंडोबाच्या स्थानाला मानता किंवा ज्या खंडोबाचा तुम्हाला संचार आहे किंवा ज्या खंडोबाची तुम्हाला कुळदैवत भक्ती आहे, अशा कुलस्वामी खंडोबाच्या मूळ स्थानावरती जाऊन तिथून आपण ह्या वस्तू आणल्या पाहिजेत. कुठली मूळ स्थानं असतील तर खंडोबाच्या 12 स्थानांपैकी किंवा 3 उपस्थानांपैकी, म्हणजे एकूण 15 स्थानापैकी जे तुमचं इष्ट असेल, मग तो जेजुरीचा खंडोबा असो, मैलारचा मल्हार असो, मंगसुळीचा असो, सातारचा असो, नळदुर्गचा असो, अंदूरचा असो, कुठल्याही खंडोबाच्या स्थानावरतून जाऊन तुम्ही ह्या वस्तू आणू शकता. वस्तू आणण्याच्या आधी तुम्ही त्या ठिकाणच्या खंडोबाचा साग्र संगीत भोगी पूजा करणं आवश्यक आहे. भोगी पूजा म्हणजे काय? ज्यामध्ये खंडोबाचा अभिषेक घालण्यात येतो, खंडोबाला भंडाऱ्याचं लेपन करण्यात येतं, विविध फळांनी फुलांनी खंडोबाची पूजा करून तिथे तुमच्या हाताने खंडोबाची तळी भंडारी केली जाते आणि खंडोबाची आरती करून मूळ खंडोबाच्या शिवलिंगाला वारू भंडारी कोटंबा दिवटी बुधली ह्या वस्तूंचा स्पर्श करून मग त्या घरधण्याला म्हणजे तुम्हाला वापस दिल्या जातात आणि नंतर त्या तुम्हाला तुमच्या गुरूंच्या हस्ते स्वतःच्या अंगावरती धारण करायच्या असतात. अशा पद्धतीनुसार संपूर्ण खंडोबाचा त्या ठिकाणचा उत्सव पूर्ण होतो, म्हणजेच दीक्षा पूर्ण होते. आता जे कोणी मला फॉलो करणारे भक्त असतील किंवा ज्यांनी माझ्याकडून वारू भंडारी मल्हारी मार्तंड दीक्षा घेतलेली आहे, अशा सर्वांनाच माहिती आहे की मी त्यांना जेजुरीला पाठवतो. तिथे मूळ जेजुरीच्या खंडोबाचा मुख्य असणारा पुजारी यांनी स्वतः माझ्याकडून मल्हारी मार्तंड दीक्षा वारू भंडारी घेतलेली आहे. त्यांचा नंबर सुद्धा बऱ्याच वेळेला मी व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. आपण त्यांच्याकडून सुद्धा सागर संगीत पूजा करून घेऊ शकता. मूळ मुद्द्यावरती वापस येतो. सोमवती अमावस्येचं महत्त्व काय? बघा, शब्द तयार झालेला आहे सोमवती अमावस्या. म्हणजेच काय तर जिच्यामध्ये सोमवारच्या दिवशी जी अमावस्या येते तिला सोमवती म्हटलं जातं. सोम धारण करणारी अशी सोमवती, म्हणजे सोमवारच्या दिवशी येणारी ती सोमवती, आणि अमावस्या, 2 जोड शब्दांचा हा एक मिश्र शब्द तयार झाला सोमवती अमावस्या. या अमावस्येचं महत्त्व स्वतः त्या ठिकाणी भीष्म पितामहांनी महाभारतामध्ये सांगितलेलं आहे आणि खुद्द ब्रह्मदेवाने नारदाला सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी ब्रह्मदेव नारदाला सांगतात की ज्या कुठल्या याचकांचे, ज्या कुठल्या भक्तांचे पित्र अतृप्त असतील, पितृदोष लागला असेल, अशांनी जर सोमवारी येणाऱ्या अमावस्येला म्हणजेच सोमवती अमावस्येला विशिष्ट तीर्थस्थानामध्ये जाऊन त्या ठिकाणी नदीचं स्नान केलं आणि नदी स्नान करून किंवा जलाशयाचं स्नान करून उघड्या आभाळाखाली स्नान करून पित्रांना तर्पण दिलं तर त्यांना त्या ठिकाणी स्वर्ग प्राप्त होतो. म्हणजेच काय, ज्यांना कोणाला पितृदोष असेल अशांनी सोमवती
सोमवती अमावस्येला नक्की एखाद्या नदीमध्ये, एखाद्या डोहामध्ये, एखाद्या तलावामध्ये, जलाशयामध्ये, पाणवठ्यामध्ये जाऊन स्नान करावं. ज्यांना कुठे जाणं शक्य नसेल अशा भक्तांनी स्वतःच्याच घरी त्या ठिकाणी थंड पाण्यामध्ये गोमूत्र टाकून त्यामध्ये आपलं आवडीची देवाची विभूती असेल, महादेवाचं भस्म असेल, खंडोबाचा थोडासा भंडारा असेल, अशा पवित्र वस्तू टाकून त्याने स्नान करावं आणि त्या ठिकाणी पंचगंगेचं स्मरण करावं. म्हणजेच गंगा, गोदावरी, त्यासोबतच असणारी सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी इत्यादी अनेक पवित्र नद्यांना आपण त्या ठिकाणी मानतो. यापैकी कुठल्याही 5 नद्यांचं स्मरण करत करत आपण त्या ठिकाणी स्नान करावं. आता हे झालं त्या ठिकाणी पितृदोषाबद्दलचं वर्णन. परंतु खंडोबाचं आणि सोमवती अमावस्येचं असं वेगळं खास नातं आहे बरं का. ते काय सांगतो. जेजुरी गडावरती सोमवती अमावस्येला मोठी यात्रा भरते, खंडोबाची पालखी निघते. ही पालखी सकाळी जी मंदिरातून बाहेर पडते ते पूर्ण नगर प्रदक्षिणा करून गडावर जाईपर्यंत अगदी मध्यरात्र उलटते आणि अशा पद्धतीने देव दर सोमवती अमावस्येला शिलांगण खेळतो. आता हा खंडोबा शिलांगण खेळतो हा उत्सव नेमका कसा असतो हे आपण अनेक व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. बघा, मूळ खंडोबा देवाची पालखी मंदिरातून बाहेर निघते आणि ती कऱ्हा गंगेवरती जाते. आता कऱ्हा गंगा मुळामध्ये शब्द आहे कऱ्हा नदी, परंतु ब्रह्मदेवाच्या कमंडलूमधून जे पाणी बाहेर पडलं त्यामुळे तिला गंगा स्वरूप प्राप्त झालं, म्हणून कऱ्हा नदीला कऱ्हा गंगा असा शब्द प्रघात पडलेला आहे. त्यामुळे बोलीभाषेमध्ये कऱ्हा नदी न म्हणता कऱ्हा गंगा किंवा कऱ्हा माय असं तिला शब्द आपण आढळतो. या कऱ्हा गंगेवरती गेल्याच्या नंतर या कऱ्हा गंगेवरतीच खंडोबाच्या मूळ पाऊल खुणा, खंडोबाने जे घोडे उड्डाण केलं त्या घोडे उड्डाणाच्या पाऊल खुणा सुद्धा आहेत. परंतु हल्ली हा भाग पाण्याखाली डुबल्यामुळे तिथे जाणं सध्या शक्य होत नाही. परंतु कऱ्हा नदीच्या तटावरती गेल्यानंतर खंडोबाच्या पालखीमध्ये असणाऱ्या मूर्त्यांना त्या ठिकाणी स्नान घालण्यात येतं. आता हा मार्ग सुद्धा अतिशय विलक्षण आहे बरं का. जगामधील पहिलं खंडोबा देवस्थान असं असावं की ज्यामध्ये देवासोबत भक्ताची सुद्धा पूजा केली जाते, भक्ताला सुद्धा मान दिला जातो. म्हणजे कसा, खंडोबाची पालखी मार्गस्थ होत असताना ती प्रथम होळकर मंदिरामध्ये जाते. होळकर मंदिरामध्ये त्या ठिकाणी मल्हारराव होळकर असेल, यशवंतराव होळकर असेल, खंडेराव होळकर असेल यांनी खंडोबा देवासाठी जो काही त्या काळामध्ये सुधारणेसाठी प्रयत्न केला, जो काही निधी उपलब्ध केला, जी काही बांधणी केली, याचे उपकार म्हणून त्या ठिकाणी या मल्हार भक्तांना सुद्धा म्हणजेच होळकर कुटुंबियाच्या हुतात्म्यांना, जुन्या काळातील राजवंशाच्या त्या वीरकणांना त्या ठिकाणी आदरांजली दिली जाते. म्हणजे त्या ठिकाणी टप्पा थांबवला जातो, येळकोटची गर्जना होते, भंडाऱ्याची उधळण होते आणि एक प्रकारे खंडोबाच होळकरांच्या भेटीला आलेला आहे असा त्या ठिकाणचा भावार्थ असतो. यानंतर पेशवाईचा सुद्धा त्या ठिकाणी मान आहे. म्हणजे जुन्या काळामध्ये पेशवाईकडून जी काही खंडोबा देवस्थानला सनद प्राप्त झाली होती तिचा मान म्हणून पेशवाईच्या नात्याने सुद्धा काही ठिकाणी काही वेळ पालखीला थांबवण्यात येतं. असा हा लवाजमा वाजत गाजत कऱ्हा गंगेवरती, कऱ्हा नदीवरती जातो आणि त्या ठिकाणी जेव्हा खंडोबाचं स्नान होतं, खंडोबाची आरती होते, तिथे सुद्धा काही खंडोबाच्या जुन्या महिला भक्त महिलांना मान देतात. कुठल्या महिला भक्त आहेत ह्या की ज्यांचं नाव आजही काढण्यात येतं. त्यामध्ये नाव येतं रंभाई शिंपीन. शिंपी समाजाची असणारी खंडोबाची महान भक्त रंभाई हिने स्वतःला खंडोबाची पत्नी मानून घेतलं होतं. म्हणजे जसं की या ठिकाणी संत मीराबाई आहे, मीराबाईला स्वतःचा पती असूनही ती भगवान श्रीकृष्णाला स्वतःचा पती मानत असे, तसाच त्याग रंभाई शिंपीने केलेला होता आणि स्वतःला खंडोबाची दासी, स्वतःची पत्नी ती म्हणवून घेत असे. त्यामुळे खंडोबाच्या एकूण ज्या 5 पत्नी मानण्यात आलेल्या आहे, मूळ, बानू आणि म्हाळसा, ज्या स्वतः प्रत्यक्ष खंडोबासोबत संसार करून अजरामर झाल्या, परंतु त्यासोबतच रंभाई शिंपीन, फुलाई माळीन, चांदाई, बागवानीन इत्यादी महिलांची नावं सुद्धा आपल्याला खंडोबाच्या पत्नी म्हणून, खंडोबाच्या मुरळ्या म्हणूनच समोर येतात. त्या ठिकाणी रंभाई शिंपिनीचा आणि खंडोबाची भेट त्या नदीच्या तटावरती करण्यात येते. त्यानंतर फुलाई नावाच्या माळी समाजाच्या भक्त महिलेने जन्मभर खंडोबासाठी त्या ठिकाणी हार आणि फूल बनवले आणि दररोज ती पहिला हार आणून खंडोबाला अर्पण करत असे आणि खंडोबाने साक्षात तिला दर्शन दिलेलं होतं. या घटनेची साक्ष म्हणून काय तर फुलाई माळणीला सुद्धा कऱ्हा गंगेवरती मान दिला जातो.
बघा. आणि ज्या वेळेला पालखी वाजत गाजत वापस यायला लागते त्यावेळेला एका मुस्लिम समाजाच्या भक्त महिलेला सुद्धा मान देण्यात येतो. ही तर भारतामधली एक आश्चर्याची बाब म्हणावी लागेल की हिंदू धर्मासोबतच मुस्लिम महिलेला सुद्धा समसमान मान आहे. मस्जिदीच्या समोर काही काळ पालखी थांबवण्यात येते आणि त्या ठिकाणी असणाऱ्या चांदाही बागवानीन म्हणजे त्या काळातील जे काही नाव असेल परंतु तिला चांदाही असं म्हटलं जातं. या चांदाही बागवानीन या मुस्लिम भक्त महिलेला सुद्धा मान देण्यात येतो. तिच्या नावाने सुद्धा खंडोबाच्या भंडाऱ्याची उधळण केली जाते. अशा पद्धतीनुसार हिंदू मुस्लिम ऐक्य आणि सर्व जाती धर्मातील भक्तांना एकत्र आणणारा हा सोमवती अमावस्येचा पालखी सोहळा जेजुरी गडावरती भरतो आणि गाजतो. आता बघा, हा जो आपला जेजुरीचा मार्तंड भैरव आहे, खंडोबा आहे, याची जर आपल्याला सेवा करायची असेल तर मी तुम्हाला सांगतो अख्ख्या सोमवतीच्या रात्री जर आपण ती केली तर अतिशय जास्त पुण्यफळ प्राप्त होतं. तुम्ही म्हणाल रात्रीकालीन का? त्याचं सुद्धा रहस्य आहे. बघा, खंडोबा हा शिवाचा अवतार जरी असला तरी तो पूर्ण शिवावतार नाहीये, तर तो मार्तंड, भैरव आणि शिव या तिघांचा मिळून अवतार तयार झालेला आहे. पुन्हा रिपीट करतो, शिव, भैरव आणि मार्तंड ह्या तीन देवांचा मिळून जो एकत्रित अवतार तयार झाला तो म्हणजे मार्तंड भैरव म्हणजेच खंडोबा. आणि हा खंडोबा त्रिगुणात्मक आहे, ज्यामध्ये शिव तत्व आहे, भैरव तत्व आहे, मार्तंड तत्व आहे. तो अवतार कसा, ती तत्व कशी, ती कशी ओळखायची हे सुद्धा मी एक वेगळा स्पेशल व्हिडिओ करून त्यामध्ये सविस्तर सांगेलच. तात्पुरता आपण मूळ मुद्द्यावरती येऊया. भैरवाचा अवतार असल्यामुळे खंडोबाच्या अवतारामध्ये आपल्याला त्या ठिकाणी जवळपास 60% भैरव तत्व आढळतं आणि बहुतांशी प्रमाणामध्ये भैरव तत्व असल्यामुळे भैरवाची साधना ही रात्रीकालीन करण्यात येते. भैरवाचा मूळ स्रोत त्या ठिकाणी आहे काळभैरव. काळभैरव हा त्या ठिकाणी असणारा मूळ भैरव अवतार. या कालभैरवानंतर एकूण 8 अवतार झाले. जसं की त्या ठिकाणी विष्णूने दशावतार घेतले तसेच भैरवाने 8 अवतार घेतले. आता हे भैरवाच्या 8 अवतारामधला मूळ पुरुष म्हणजे मूळ देवता झाली काळभैरव. नंतर बटुक भैरव आहे, केदार भैरव आहे, आपला मार्तंड भैरव हा 6वा अवतार आहे भैरवाचा. आणि या मार्तंड भैरव अवतारामध्ये भैरवाने त्या ठिकाणी स्वतःचं लेणं म्हणून हरिंद्रेला मान दिला, हळदीला मान दिला, भंडाऱ्याला मान दिला. म्हणजे भंडारा हा त्याचा गंध आहे. त्यामुळे सोमवती अमावस्येच्या रात्री जर आपण ही साधना केली तर ती अधिक प्रमाणामध्ये फलदायी आणि प्रभावी ठरते. मुळामध्ये भैरव याचा अर्थ होतो की जो स्वतः शिवस्वरूप आहे आणि ज्याने सर्व प्रकारचं भय स्वतःच्या पायाखाली दाबलेलं आहे असा भैरव. काळभैरव म्हणजे जो कालाला सुद्धा मागे पछाडतो असा काळभैरव. बटुक भैरव म्हणजे ज्याने स्वतःचं जानवं आणि शेंडी धारण केलेली आहे असा भैरव. आणि मार्तंड भैरव म्हणजे जो सूर्यासारखा तेजस्वी आहे असा भैरव. तर या मार्तंड भैरवाची पूजा जर आपण रात्री काळामध्ये केली तर आपल्याला अधिकाधिक पुण्यफळ प्राप्त होतं. कशी करावी? खंडोबाचा अभिषेक घालावा, मूर्ती बसवावी. तुमच्याजवळ खंडोबाचं जे कुठलं लेणं असेल, वारू, भंडारी, कोटंबा, दिवटी, बुधली हे सर्व समोर ठेवावं. त्याची पूजा आरती करावी, नैवेद्य दाखवावा. नैवेद्य दाखवताना तो वरण, भात, भाजी, पोळी, खीर, चपाती आपल्या आवडीनुसार कुठलाही आपण दाखवू शकतो. काही कुटुंबांमध्ये जोपर्यंत मार्गशीर्ष महिन्या पासून जे आपलं हे येतं खंडोबाचं नवरात्र येतं, या खंडोबाच्या नवरात्रापर्यंत बऱ्याच कुटुंबामध्ये नवीन कांदा आणि वांगी खाल्ली जात नाही. अशांनी मग नवीन कांद्याचा आणि वांग्यांचा वापर टाळावा. इतरही अनेक पदार्थ आपण खंडोबाला दाखवू शकतो आणि असं सागर संगीत नैवेद्य दाखवून त्यानंतर खंडोबाची आरती करावी. आणि रात्रीच्या वेळेला बसून जो आपण आपल्या गुरुकडून खंडोबाचा मंत्र घेतलेला आहे त्याचा अधिकाधिक जाप करावा. हा जाप आपण माळेवरती न करता ध्यान अवस्थेमध्ये बसून श्वासावरती करण्याचा प्रयत्न करावा. परंतु मी एक सांगू इच्छितो, बऱ्याच जणांना काही चुकीचे खंडोबाचे मंत्र मिळालेले असतात. मग अशा वेळेला त्याचा इफेक्ट दिसत नाही, परिणाम दिसत नाही. मग अशा भक्तांनी त्या ठिकाणी श्री खंडेराव महाराज की जय, मार्तंड भैरवाचं चांग भलं असा फक्त त्या ठिकाणी नावाचा उच्चार करावा. कारण मी बऱ्याच जणांचं बघितलं की मला लोक सांगतात, गुरुजी आम्ही खंडोबाचा बऱ्याच दिवसापासून जाप करतो, आम्हाला अनुभव नाही आला. त्यांनी काही मंत्र सांगितले. काही जण म्हणत होते ओम खंडेश्वराय नमः, आम्ही ह्या मंत्राचा जाप करतो. काही जण म्हणत होते म्हाळसा कांताय नमः, आम्ही ह्या मंत्राचा जाप करतो. काही जण म्हणत होते मल्हारी देवाय नमः, आम्ही याचा जाप करतो. काही जण म्हणत होते मल्हारी खंडोबा मार्तंडाय नमः, आम्ही याचा जाप करतो. बघा,
ओम मार्तंडाय नमः याचा अर्थ सूर्याला नमस्कार असा होतो, खंडोबाला नमस्कार होत नाही. ओम मल्हारी नमः हा मंत्रच मुळामध्ये शुद्ध नाही. त्याचं कारण असं आहे, मल्हारी म्हणजे ज्याने मणी आणि मल्लांचा पराभव केला, हरवलं असा देव, त्याचं खरं नाव त्या ठिकाणी वेगळं आहे. त्यामुळे अशा चुकीच्या मंत्रांचा जाप न करता किंवा खंडेश्वराय नमः, खंडेश्वर हे रेणुकेचं एक नाव आहे. खंडेश्वरीचं देऊळ बीडमध्ये उपलब्ध आहे, म्हणजेच खंडेश्वरी म्हणजे माहूरगडची रेणुका आहे. ओम खंडेश्वराय नमः हा जप जर तुम्ही करत असाल तर तो खंडोबाला प्राप्त न होता माहूरच्या श्री रेणुका मातेला प्राप्त होईल. एवढी अक्कल समोरच्या गुरु महाराजाला पाहिजे. आणि घेणाऱ्याला, शिष्याला मी दोष देणार नाही, देणाऱ्याची चुकी आहे. त्यामुळे योग्य गुरुकडून योग्य मंत्र घेऊन त्याचा जाप करावा. ज्यांना योग्य मंत्र मिळाला नसेल अशांनी फक्त त्या ठिकाणी मार्तंड भैरवाचं चांग भल, खंडेराव महाराज की जय एवढा त्याचा नामाचा जाप करत राहावा. अशा पद्धतीनुसार 2 ते 2.5 तास आपण रात्रीच्या वेळेला जाप करून भंडाऱ्याचं लेणं कपाळाला लावून थोडा भंडारा खंडोबाला वाहून अशी साधना पूर्ण करावी. आणि असाच जाप आपण, अशी पूजा आपण दर रविवारी सुद्धा करू शकतो. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तो कमेंटद्वारे नक्की कळवा. अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि या ठिकाणी एक मला आनंदाची बाब अशी सांगावीशी वाटते की या ठिकाणी हा जो कोटंबा आहे, या कोटंब्यामधला जो भंडारा आहे पिवळा धम्मक आणि या खोबऱ्याच्या वाट्या, तर माझा जेजुरीचा असणारा खंडोबाचा मुख्य पुजारी यांनी मला हा मूळ खंडोबाच्या शिवलिंगावरचा भंडारा आणि खोबऱ्याच्या वाट्या या ठिकाणी भेट म्हणून आणून दिल्या. तर साक्षात मला जेजुरीचा प्रसाद त्याच्यामुळे प्राप्त झाला. तर त्यामुळे मी स्वतःला या ठिकाणी फार आनंदित आणि उत्साही असं भासवत आहे. तर सर्वांनी आपापल्या पद्धतीने अशा पद्धतीने खंडोबाची पूजा करावी, साधना करावी. सर्वांचं कल्याण असो. जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश, जय मल्हार.